नमस्कार मित्रांनो, मी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आज 27 डिसेंबर 2025 वर्षाचा शेवट होतोय. काही ना काही आपले उपक्रम चालूच आहेत. आपण एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता की आपण आपल्या कंपाऊंडला आपण द्राक्ष म्हणजे आपण लागवड करणार आहे. मग त्याच्यामध्ये एक दोन जणांचे कॉमेंट्स होते का बाबा तुम्ही व्हरायट्या कोणत्या निवडलेल्या आहेत. तर मी कॅमेरामॅनला सांगेल का आपण ही जी आणलेली आहे ही व्हरायटी मी नाव वाचून सांगतो, कारण की माझंही पहिल्यांदा माझ्या शेतांमध्ये किंवा परिसरांमध्ये पहिल्यांदा लावलंय. हे आपलं फ्लेम जातीचं. त्याच्यानंतर आपण दुसरी व्हरायटी घेतली आहे क्रिम्सन म्हणून, ही क्रिम्सनची आहे. आणि तिसरी व्हरायटी आहे बुलेट म्हणून, ही रेड कलरमध्ये येते. आणि त्याच्यानंतर हे जवळजवळ आपण सध्या डाळिंबाचे 30च रोपं आपल्याला मिळाले. आपल्याला जवळजवळ 70-80 रोपं लावायचे आहेत. त्याच्यानंतर आपण डाळिंब पण आणलेले आहेत किंवा आपल्या फार्ममध्ये ऑर्गेनिक आपल्यालाच फळं खायची आहेत. आपले विकायचा विषय नाही. कोणी आपले शेतकरी आले त्यांनाही आपण खाऊ घालू. आणि हे कुठे लावणार आहे हे पण मी तुम्हाला या व्हिडिओतून दाखवणार आहे. आता हे जे डाळिंब आहे हे शरद किंग नावाचं आहे. आपण आता सध्या 10च मागवलेले आहेत. आता आपला राहिला विषय कुठे लावणार आहेत. म्हणजे जे काही माझे शेतकरी बांधव येतील शेतात भेटायला, तर येताना आपणही येतो तेव्हा स्वागताच्या हिशोबाने आणि आपल्याला चांगलं ऑर्गॅनिकमध्येही खाता येईल. कारण की द्राक्ष म्हटलं म्हणजे भयानक स्प्रे. आता हे आपलं कंपाऊंड जवळजवळ 70 माझ्यामध्ये आहे 200-250 फूट 300 फुटाच्या आसपास आहेत. तर आता आपण हे गड्डे चालू केलेले आहेत. इथं आपण कारल्यांची लागवड केलेलीच आहे. झाड आपण थोडंसं दूर लावलं. या कंपाऊंडच्या खाली आपण कॉन्क्रीट केलेलं आहे, त्यामुळे तो नडेल. त्याच्यामुळे आपण बॅगप्रमाणे एवढंच झाडासाठी गड्डं खोदलेलं आहे. आणि या प्रकारे या पोलचा सपोर्ट आपण त्याला घेणार आहे. आणि हे आता आपण स्टेप बाय स्टेप लावत चालतोय. म्हणजे आता काय होईल, मी कॅमेरामॅनला सांगेल का या साईडचं तुम्ही पूर्ण दाखवून द्या पहिले, म्हणजे मला काय सांगायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून हे लक्षात येईल. म्हणजे आपल्याला जसं आपण एंट्री करतो आपल्या फार्ममध्ये, तर आपल्याला वेलकम गेटच्या हिशोबाने आपल्याला एक द्राक्षाचाही मळा दिसायला लागेल. आणि आतमध्ये घुसल्यानंतर जर त्याला घड लागलेले आहेत छान किंवा घस लागलेले आहेत, तर आपल्याला हाताने तोडून खाण्यासाठी मजा वेगळीच येणार त्याच्यामध्ये. आता राहिला विषय, तुम्हाला साधारणतः पर्टिक्युलर दाखवलं मी का काय करतोय. आता आपण या साईडला लावतोय. जवळजवळ इकडून 40 झाडं लागत आहेत. 8-8 फुटाच्या अंतरावर लावतोय आपण, कारण की अँगलचा सपोर्ट घ्यायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर ही जी विड्थ आहे ही जवळजवळ 12-13 फुटाची आहे. एंट्रन्स आहे आपल्या फार्ममध्ये येण्यासाठी. या साईडलाही आपण झाडं लावणार आहे. या साईडलाही आपण एक 12-14 फुटावर याच आमने सामने आपण ही पूर्ण लाईन लावणार आहे. बाकीची थोडे अशोकाचे झाडं आहेत, थोडेसे आपण छाटून घेऊ त्यांना तेव्हा जेव्हा मोठे होतील. आणि या पूर्ण लाईन प्रमाणे दोघं साईडने आपले द्राक्षाचे वेल चढतील. आणि चढल्यानंतर आपण राऊंड शेपमध्ये, म्हणजे मी कॅमेरामॅनला सांगेल का इकडे दाखवा तुम्ही कॅमेरा, म्हणजे मला काय समजवायचं आहे. हा 12-14 फुटाचा जो स्पेस राहणार आहे, इथून हे अँगलचा तर आपण सपोर्ट घेतला, इकडेही आपण झाड वेल मोठा व्हायला लागला काय अँगल लावणार आहे. आणि थेट हे 8 फुटापर्यंत जाईल आणि कर्व मध्ये द्यायचं आहे. म्हणजे त्याच्यानंतर आपण पूर्ण तार बांधणी करू वर्षभरानंतर, म्हणजे जशी जशी ग्रोथ येईल. आणि नंतर हे वेल त्याच्यावर चढवायचे आहेत. म्हणजे एक सगळे मांडव बनवणार आहे आपण आतमध्ये येण्यासाठी. कारण की 7-8 फुटाच्या वर कोणतीच आपली कारच येते. इथं मालबिल न्यायचा असेल तर मोठा रस्ता मागून आहे, तिकडून आपण टाकणार आहेत. जातींचं मी तुम्हाला नाव सांगितलं, कारण की कॉमेंट्समध्ये जे काही बिचारे लोक प्रश्न करतात त्यांचे उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करत राहतो. त्यांनी पण विचारलं, माझंही नाव पाठ नव्हतं म्हणून मी वाचून सांगितलं. आता या व्हिडिओमधून आपल्याला एवढंच दाखवायचं होतं. काय काय काम चालू आहे आपण अपडेट देतच राहतो. तरी तुम्ही माझ्या चॅनलला भरपूर प्रेम करतायत, त्याच्यामुळे तुमचे आभार व्यक्त करेल. आणि असेच तुम्ही रेग्युलर मला सुझाव देत राहिलात तर मलाही आनंद होईल. तरी एवढंच बोलू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनची बेल आयकॉन बेल जरूर दाबा, म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओ एक तर माझ्या फायद्याचे किंवा तुमच्याकडनं मला काही फायदा मिळेल या उद्दिष्टाने राहतील. तरी एवढंच बोलू आणि आज आपला व्हिडिओ इथंच थांबू. नमस्कार.